या म्हाताऱ्याला माझ्या घरातून बाहेर काढा. मला माझ्या मुलांजवळ याला ठेवायचं नाहीये. माझी सून मंजुषा रात्री ड्रॉइंग रूममध्ये ओरडत होती. मी माझ्या छोट्याशा खोलीचा दरवाजा अर्धा उघडून उभा होतो. लाईट बंद होती म्हणून कुणालाही मी दिसत नव्हतो, पण तिचा प्रत्येक शब्द माझ्या छातीवर दगडासारखा आदळत होता. माझा मुलगा संदीप हळू आवाजात म्हणाला, मंजू जरा हळू बोल, सृष्टी आणि ऋषिकेश उठतील. मंजुषाचा आवाज आणखीन चढला, उठू देत, त्यांनाही खरं कळू देत. तुमचे बाबा आजारी आहेत, चिडचिडी आहेत, पैसेही फारसे देत नाहीत आणि वरून दर महिन्याला फक्त 1,000-2,000 रुपये देतात. हे काही हॉटेल आहे का? मी थकले यांची जबाबदारी सांभाळून. मी दरवाजाची चौकट घट्ट पकडली. मनात हलकीशी कळ उठली. ती हृदयाच्या आजाराची वेदना होती की मुलगा आणि सुनेच्या शब्दांची तेच कळेना. तेवढ्यात मला डॉक्टरांचे शब्द आठवले. विठ्ठलराव, हृदय थोडं कमजोर आहे. औषध, पथ्य आणि ताण कमी ठेवला तर 15-20 वर्ष आरामात जगाल. हा मृत्यूचा निर्णय नाही, सांभाळता येण्यासारखा आजार आहे. मी समजलो होतो की घरी आल्यावर सगळे मिळून माझी काळजी घेतील. मीही मुलांच्या अभ्यासात मदत करीन, स्वयंपाकघरात छोटी मोठी कामं करीन, कुटुंबासारखं एकत्र राहू. पण इथे तर मी त्यांच्यासाठी ओझं झालो होतो. मंजुषा अजून बोलत होती. संदीप, हे 2 रूम आपण मुलांसाठी वापरू शकलो असतो. ट्युशन, खेळायची जागा, पाहुण्यांसाठी. पण नाही, आपल्याला आजारी बाबांना इथे ठेवायचंय. दर महिन्याला EMI मध्ये जाणारे ते पैसे आपलं आयुष्य खातायत आणि तुमचे बाबा फक्त थोडेफार पैसे देऊन मोठा उपकार केल्यासारखं समजतात. संदीप हतबलपणे म्हणाला, मग मी काय करू? कुठे पाठवू त्यांना? कुठेही पाठवा, मंजुषाने क्षणाचाही विचार न करता सांगितलं. भाड्याच्या खोलीत ठेवा, वृद्धाश्रमात टाका, पण मी आता आणखीन करू शकत नाही. मला माझ्या मुलांचे बालपणाची कीव येते. सतत हा आजारी चिडचिडा चेहरा समोर फिरत असतो. मला नकोय त्यांनी हेच शिकावं. बस, बस. संदीपचा आवाज क्षीण झाला. ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी. हे 2 शब्द, ठीक आहे, माझ्यासाठी शिक्षेच्या शिक्क्यासारखे होते. मी हळूच खोलीत परत आलो आणि पलंगावर बसलो. पूर्ण रात्र मला झोप आली नाही. छताकडे पाहत पाहत गेलेली वर्ष डोळ्यांसमोर सरकत होती. मी विठ्ठलराव पाटील, वय 65, मुंबईत छोटासा बांधकाम व्यवसाय केला. लोअर परळ, दहिसर, ठाणे इथे वर्षानुवर्ष मेहनत करून काही लहान इमारती, दुकान, फ्लॅट्स उभारले. नंतर वय आणि तब्येत पाहून 7 वर्षांपूर्वी चांगला नफा मिळाल्यावर व्यवसाय विकला. सगळ्यांना वाटलं की मी थोडेसेच पैसे कमावले, साधी निवृत्त आयुष्य जगतोय. पण खरं काय होतं ते फक्त मला आणि माझ्या बँकेला आणि माझ्या वकिलाला माहीत होतं. संदीप माझा एकुलता एक मुलगा. त्याचं शिक्षण, लग्न, नवीन फ्लॅट, गाडी, सगळ्यात मी मन मोकळेपणाने खर्च केला. 3 वर्षांपूर्वी तो म्हणाला होता की बाबा, अंधेरी वेस्टला एक छान फ्लॅट मिळतोय, पण डाऊन पेमेंटला 30 लाख रुपये कमी पडतायत. मी क्षणाचाही विचार न करता त्याला चेक दिला होता. त्यानंतर संदीप आणि मंजुषाने प्रेमाने म्हटलं होतं की बाबा, तुम्ही एकटे का राहणार? आमच्या सोबत या, इथेच राहा. तेव्हा वाटलं होतं की किती मोठं भाग्य आहे माझं. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एका म्हाताऱ्या बापाची भीती होती. हे प्रेम आहे की फक्त पैशांची चमक? तेव्हाच माझी खरी परीक्षा सुरू होणार होती. मी मुद्दाम स्वतःला लहान दाखवू लागलो. साधे कपडे, साधा मोबाईल, एक छोटा खोलीचा कोपरा आणि दर महिन्याला भाड्याच्या नावाखाली थोडेसेच पैसे संदीपच्या हातात. माझी खरी संपत्ती अंदाजे 18 ते 20 कोटी रुपये, जी मी कधीच सांगितली नाही. 3 वर्ष मी पाहिलं. सुरुवातीला धन्यवाद बाबा, मग हो बाबा, ठीक आहे, आणि आता फक्त ठेवा, इतपतच राहिलं होतं. हास्य हळूहळू नाहीसं झालं होतं. पहाटे मंदिरातून पहिली घंटा ऐकू आली. बाहेर थोडासा उजेड पसरत होता आणि मी पलंगावरून उठून खुर्चीवर बसलो. हृदय जड होतं, पण डोकं शांत होतं. तर निर्णय झालाच आहे, मी स्वतःशी म्हटलं. आता मीही माझा निर्णय घेणार. सकाळी 8च्या सुमारास मी स्वयंपाकघरात गेलो. मंजुषा चहा करत होती. चेहऱ्यावर ना लाज ना संकोच, फक्त थोडीशी चिडचिड. संदीप जेवणाच्या टेबलावर मोबाईल स्क्रोल करत बसला होता. सुप्रभात, मी म्हटलं. हो बाबा, त्याने नजर चुकवत उत्तर दिलं. थोडा वेळ शांतता होती.
मग त्याने बनावटी सहजतेने म्हटलं, बाबा, मी विचार करत होतो की कदाचित तुमच्यासाठीही बरं होईल की तुम्ही वेगळं आणि स्वतंत्र ठिकाणी राहिलात तर. म्हणजे तुमची प्रायव्हसी, तुमचा रुटीन. डॉक्टरांनीही सांगितलंय ना तुम्हाला, शांत वातावरण हवं म्हणून. तो शब्द शोधत होता. मी त्याला मदत केली. म्हणजे आता मला इथून निघून जायचंय. मी सरळ विचारलं. संदीप गोंधळला. नाही नाही, म्हणजे आमचाही स्पेसचा प्रश्न होतो. मुलांनाही जागा हवी. सगळ्यांसाठीच बरं राहील. तुम्ही आसपासच एखादा छोटासा फ्लॅट घ्याल तर. आम्ही मदत करू बाबा. मी त्याच्याकडे बराच वेळ पाहत राहिलो. हाच तो मुलगा होता जो कधी माझा हात धरून रस्ता पार करायचा. आज त्याच डोळ्यात माझ्यापासून पळ काढायची घाई होती. मला सगळं कळून चुकलं होतं की संदीप, मी शांतपणे म्हटलं, तू काळजी करू नकोस. मी आजपासूनच सगळी व्यवस्था करतो. माझा आवाज इतका थंड आणि संयम होता की संदीपही चकित झाला. कदाचित त्याला वाटलं होतं की मी रडेन, विनवणी करेन, भांडेन, पण मी काहीच केलं नाही. फक्त त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला आणि खोलीत परतलो. बाहेर पडताना मंजुषाच्या डोळ्यात मला एक वेगळीच चमक दिसली. सुटकेची चमक. बरं झालं प्रकरण मिटलं अशी चमक. खोलीत येऊन मी सुटकेस बाहेर काढली आणि हळूहळू कपडे घडी करू लागलो. कपाटाच्या वरच्या रॅकवरून एक छोटासा काळ्या लोखंडाचा बॉक्स खाली उतरवला. हा बॉक्स म्हणजे माझ्या खऱ्या जगाची चावी होता. किल्ली फिरवली आणि बॉक्स उघडला. आत फाईलची एक मालिका होती. फिक्स डिपॉझिटचे कागद, म्युच्युअल फंड्स, प्रॉपर्टीचे कागद आणि सर्वात वर एक पोर्टफोलिओ ज्यावर स्पष्ट लिहिलं होतं, एकूण अंदाजे 18 ते 20 कोटी रुपये. मी हलकच हसलो. संदीप आणि मंजुषाला वाटतं की बाबांकडे फक्त थोडीशी पेन्शन आहे, पण खरं तर मी हवं तर एक छान फ्लॅट रोखात घेऊ शकतो, ज्याच्या EMI भरता भरता त्यांचं आयुष्य निघून जाईल. मी हळूच त्या फाईलवर हात फिरवला आणि स्वतःशी विचार केला की विठ्ठलराव, आता वेळ आली आहे. ज्यांनी तुला ओझं समजलं त्यांना कळायला हवं की खरं ओझं काय असतं आणि खरं मान सन्मान काय असतो. मी मोबाईल उचलला आणि 3 लोकांची आठवण झाली. कल्पना देशपांडे, माझी जुनी वकील, परब साहेब, बँक मॅनेजर आणि एक जुना रिअल इस्टेट मित्र दत्तात्रय, जो मला पालघरच्या शांत भागात घर मिळवून देईल. पहिल्यांदा मी कल्पनाताईंना फोन केला. हॅलो कल्पनाताई, विठ्ठलराव पाटील बोलतोय. आता वेळ आली आहे आपल्या जुन्या फाईल्स उघडण्याची. त्या हसल्या. विठ्ठलराव, तुमचं नाव घेताच फाईल्सची धूळ उडते. काय झालंय? तब्येत कशी आहे? हृदय थोडं कमजोर आहे, पण डोकं अजूनही जरा जास्तच हुशार आहे. मी हसत म्हणालो, मला तुम्हाला भेटायचं आहे. खूप महत्त्वाचं काम आहे. दुपारी मी त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. छोटंसं केबिन, भिंतीवर डिग्र्या आणि पुरस्कार, कपाटात जाडजूड फाईल्स. कल्पनाताईंनी हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाल्या, या बसा. काय झालं? मी थेट मुद्द्यावर आलो. कल्पनाताई, मला माझी वसियत बदलायची आहे आणि यावेळी फक्त कागद नाही, काही आयुष्यही बदलायचं आहे. त्यांनी लक्ष देऊन माझ्याकडे पाहिलं. म्हणजे? मी खोल श्वास घेतला आणि गेले काही दिवस जे घडलं ते सगळं सांगितलं. रात्रीचं संभाषण, मला घराबाहेर काढण्याची योजना, 1000-2000च्या EMIची तक्रार आणि माझा नवीन घर घेण्याचा निर्णय. त्या शांतपणे ऐकत राहिल्या आणि मग म्हणाल्या की मी तुमची जुनी फाईल काढते. त्यांनी कपाटातून एक जाड फाईल काढली, ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, विठ्ठलराव पाटील विल अँड ॲसेट्स. फाईल उघडताच माझ्यासमोर सगळी यादी आली. प्रॉपर्टीज, बँक अकाउंट्स, FD, म्युच्युअल फंड्स आणि जुनी वसियत, ज्यात स्पष्टपणे लिहिलं होतं की माझ्या संपूर्ण संपत्तीचा मुख्य वारस माझा मुलगा संदीप पाटील आहे. कल्पनाताई म्हणाल्या की ही वसियत तुम्ही तेव्हा केली होती जेव्हा तुमची पत्नी जिवंत होती आणि नातवंड लहान होती. आता काय बदलायचं आहे? मी थेट म्हणालो की सगळं. सगळ्यात आधी ही संपूर्ण संपत्ती संदीपच्या नावावर, ही ओळ काढून टाका. त्यांनी पेन उचललं. ठीक आहे, मग कोणाकोणाला ठेवायचं आहे? मी हळूहळू सांगितलं. माझी नातवंड सृष्टी आणि ऋषिकेश यांच्यासाठी एक ट्रस्ट तयार करा. त्यांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि पुढील आयुष्यासाठी प्रत्येकी 40% हिस्सा ठेवा. उरलेला मोठा हिस्सा चॅरिटीसाठी, वृद्धांसाठी काम करणाऱ्या संस्था, शिक्षण आणि आरोग्यासाठी
संदीप आणि मंजुषासाठी थोडासा स्वच्छ पण खरा असा हिस्सा ठेवा, जेणेकरून त्यांना असं वाटू नये की मी रागातून त्यांच्याकडून सगळं काही काढून घेतलं. पण इतकाही नाही की ते पुन्हा कोणाला ओझं समजू लागतील. कल्पनाताई नोंदी करत म्हणाल्या, निर्णय खूप विचारपूर्वक घेतलेला वाटतोय. संदीपला हे सगळं कसं कळणार? मी हसलो. हाच तर खरा मुद्दा आहे ताई. मला नकोय की त्यांना हे रागाच्या पत्रातून कळावं, तर तथ्यातून कळावं. बँक स्टेटमेंट्स, संपत्तीचे कागद सगळं एका ठिकाणी तयार ठेवा. मग एखाद्या दिवशी त्यांना ऑफिसमध्ये बोलवा, जसं एखाद्या साध्या चर्चेसाठी बोलावलं जातं. मीही तिथे असेनच. आणि त्यांच्यासमोर जेव्हा तुम्ही ती फाईल उघडाल, तेव्हा त्यांना कळेल की ज्याला ते ओझं समजून घराबाहेर काढत होते, त्या वडिलांकडे किती बरकत होती. कल्पनाताई माझ्याकडे पाहतच राहिल्या. ना राग, ना सुडाची आग, फक्त एक शांत तोललेला निर्णय. तुम्ही त्यांना शिक्षा द्यायची आहे की धडा? त्यांनी हळूच विचारलं. मी न थांबता म्हणालो की दोन्ही नाही ताई. मला हवंय की त्यांनी परिणाम पाहावा आणि मग स्वतः निवड करावी. लाच घेऊन जगायचं की बदलून. माझ्याकडून दार बंद होणार नाही, पण उंबरठा उंच असेल. तो ओलांडण्यासाठी त्यांना वाकावं लागेल. कल्पनाताई हलकसं हसल्या. तुम्ही अजूनही तेच जुने विठ्ठलराव आहात. छातीत जखम असूनही इतरांना संधी देणारे. ठीक आहे, मी सगळी कागदपत्र तयार करून देते. पण एक काम करा, पुढच्या आठवड्यापर्यंत तुमचं नवीन घर फायनल करा. त्यानंतर आपण संदीपला फोन करू. त्यांचं हे वाक्य ऐकून माझ्या अंगावर एक शहारा आला. हो ताई, पुढचा आठवडा फक्त तयारीचा असेल. त्यानंतर खरे परिणाम सुरू होतील. कल्पनाताई फाईल बंद करत म्हणाल्या, तयार रहा विठ्ठलराव, परीक्षा आता सुरू होणार आहे. मी मनावर हात ठेवत विचार केला, ही परीक्षा नाही, ही माझी आणि संदीपची जबाबदारी आहे. तिथून मी कल्पनाताईंच्या केबिनमधून बाहेर पडलो आणि मला स्पष्ट जाणवलं की माझं आयुष्य आता दोन भागात विभागलं गेलं आहे. एक जिथे मी मुलासोबत एका खोलीत राहतो आणि दुसरा जिथे मी माझ्या सन्मानाच्या घरात आणि सत्यावर आधारलेल्या वसियतेसोबत राहणार आहे. त्या दिवसानंतर मी बाहेरून तोच साधा, शांत म्हातारा राहिलो, पण आतून सगळं बदलून गेलं होतं. दत्तात्रयने पालघरच्या शांत सोसायटीत फक्त 2 BHK फ्लॅट दाखवला. किंमत 1,20,00,000 रोख पेमेंट, लिफ्ट, पार्क, छोटं मंदिर, ज्येष्ठांसाठी आरामदायक बाथरूम, सगळं माझ्या तब्येतीला साजेसं. मी टोकन दिलं, कागदपत्र तपासली आणि डील फायनल केली. नवीन घराच्या नावावर पहिली चावी हातात आली तेव्हा मला वाटलं की ही चावी फक्त दाराची नाही, तर माझ्या सन्मानाची आहे. घरी परतल्यावर मंजुषाने दरवाजा उघडला. एवढा उशीर कुठे होतात बाबा? आवाजात चिंता नव्हती, तर फक्त हिशोब होता. थोडं बँकेचं काम आणि थोडं इकडे तिकडे. मी सहजच म्हणालो. संदीप सोफ्यावर लॅपटॉप पाहत बसला होता. मुलं खोलीत कार्टून पाहत होती. जेवणाच्या टेबलावर बसताना मला जाणवलं की माझी जुनी खुर्ची आता बाजूला सरकवली गेली होती. मी गप्पच तिथे बसलो. संदीपने घसा खाकरत विचारलं की बाबा, घराबद्दलचा विचार केलात का? हो, मी दाबात घेत म्हणालो. विचारही केला आणि निर्णयही घेतला. मंजुषाच्या डोळ्यात पुन्हा तीच चमक आली. ओ बरं, मी शांतपणे म्हणालो. मी माझं वेगळं घर घेतोय, पालघरच्या शांत भागात. पेपर वर्क सुरू झालंय. सगळं फायनल झालं की मी शिफ्ट होईल. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. संदीप चकित होऊन म्हणाला, इतक्या लवकर? मी हसलो. जेव्हा निर्णय मनापासून होतो ना बेटा, तेव्हा उशीर करणं चांगलं नसतं. मंजुषाने औपचारिकपणे म्हटलं, बाबा, आम्हाला सांगितलं असतं, आम्हीही तुम्हाला मदत केली असती. लोनचे कागद, EMI वगैरे. मी थेट तिच्या डोळ्यात पाहून म्हणालो, तुम्हाला आधीच EMIचा फार त्रास आहे ना सुनबाई? ती 1 सेकंद थबकली आणि मग चमच्याने ताटात खटखट करू लागली. मी तर फक्त मुलांच्या भविष्यासाठी बोलत होते बाबा. मी विषय सोडून दिला. काही नाही. जसजसा मी सामान कमी करीन, तसतसं तुम्ही ती खोली मुलांसाठी वापरा. तुमची इच्छा पूर्ण आणि माझीही. संदीपच्या चेहऱ्यावर सुटकेचा आणि थोडासा लाजेचा भाव होता. कदाचित त्याला वाटत असेल की किती सोपं झालं. बाबा स्वतःहून मान्य झाले. त्याला काय माहीत होतं की ही सोपी वाटणारी कथा अजून फक्त सुरूच झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कल्पनाताईंना फोन केला.
कल्पनाताई, मी तयार आहे. संदीपला कधी बोलवायचं? उद्या दुपारी 4 वाजता. तुम्ही 3 वाजता या. मी त्याला सांगते की एका महत्त्वाच्या कौटुंबिक कागदपत्रांसाठी त्याची सही हवी आहे. मी मान हलवली. ठीक आहे ताई, मी येईन. उद्या संदीपला बोलावलं होतं. मी वेळेआधीच पोहोचलो. कल्पनाताईंच्या केबिनमध्ये कोपऱ्यात खुर्चीवर बसलो. फाईल समोर होती. विठ्ठलराव पाटील अपडेटेड्स ॲसेंट्स अँड व्हील. बरोबर 4 वाजता संदीप तिथे पोहोचला. कॉर्पोरेट शर्ट, नीट पॅन्ट, चमकणारं घड्याळ, आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न, पण डोळ्यात हलकी घबराट. नमस्कार ताई, तो कल्पनाताईंना वाकून म्हणाला आणि मला पाहून थक्क झाला. बाबा तुम्हीही? मी हलकासा हसलो. हो बेटा, मीच म्हटलं होतं ना की कायदेशीर काम आहे. तो समोर बसला. कल्पनाताईंनी फाईल उघडली आणि व्यावसायिक आवाजात सुरुवात केली. संदीपजी, तुम्हाला माहीत आहेच की तुमच्या वडिलांचे जुने डॉक्युमेंट्स, प्रॉपर्टी, इन्व्हेस्टमेंट्स, वसियत आता अपडेट होत आहेत. तुम्ही आधीपासून बेनिफिशरी आहात, म्हणून हे सर्व तुमच्या समोर ठेवणं गरजेचं होतं. संदीप थोडा सावरला. हो ताई, जे पेपर्स असतील ते मी साईन करतो. बाबा आमच्या सोबतच राहतात. शेवटी सगळं फॅमिलीमध्येच येणार आहे. कल्पनाताई हलकासा हसल्या. फ्युचर खरंच इंटरेस्टिंग आहे संदीपजी. चला सुरुवात करूया. त्यांनी पहिला टॅब उघडला. टोटल ॲसेट्स कागदावर स्पष्ट लिहिलं होतं. फ्लॅट्स, प्लॉट्स, FD, म्युच्युअल फंड्स सगळं मिळून अंदाजे 18 ते 20 कोटी रुपये. संदीपची नजर त्या आकड्यांवर खिळली. ताई हे सगळं बाबांचं? कल्पनाताई शांतपणे म्हणाल्या. हो, आणि यापैकी बहुतेक प्रॉपर्टीज तुम्ही कधी पाहिल्याही नसतील. तुम्ही लहान असतानाच यांची उभारणी सुरू झाली होती. मी कोपऱ्यात शांत बसून पाहतच होतो की संदीपच्या चेहऱ्यावर आश्चर्य, अविश्वास आणि मग हिशेब सुरू झाला. कल्पनाताईंनी पुढचा टॅब उघडला. आता येऊया जुन्या वसियतकडे. जुन्या वसियतीत स्पष्ट लिहिलं होतं की संपूर्ण संपत्तीचा मुख्य वारस संदीप पाटील. संदीप कुजबुजला. सगळं माझ्या नावावर? कल्पनाताई म्हणाल्या. होता असं म्हटलं पाहिजे. संदीप चकित झाला. होता म्हणजे? आता? कल्पनाताईंनी न्यू विल ड्रॉप्सचा टॅब उघडला. नव्या वसियतीनुसार नातवंड सृष्टी आणि ऋषिकेश यांच्यासाठी ट्रस्ट, त्यांच्या शिक्षण, आरोग्य, भविष्यासाठी मोठा हिस्सा आणि उरलेला भाग चॅरिटीसाठी, वृद्धाश्रम, शिक्षण संस्था, आजारी ज्येष्ठांसाठी. संदीप आणि मंजुषासाठी एक छोटा स्वच्छ हिस्सा. संदीप पुढे झुकला. अट काय? कल्पनाताई माझ्याकडे वळल्या. ही अट विठ्ठलरावजीच सांगतील. खोलीत जड शांतता पसरली. मी पहिल्यांदा पुढे झुकलो आणि थेट संदीपच्या डोळ्यात पाहून म्हणालो, नाही संदीप, मी केलं नाही, तू केलंस. मी फक्त कागदावरच ते उतरवतोय जे तुझ्या वागणुकीने माझ्या मनावर लिहिलं आहे. संदीप अवाक राहिला. मी हळूहळू बोलू लागलो. 3 वर्षांपूर्वी तू म्हणालास की बाबा आमच्या सोबत राहा. तेव्हा मला वाटलं होतं की मी किती भाग्यवान आहे. मी तुला शिकवलं, व्यवसायात पाय भक्कम केले, लग्नात सन्मान दिला, 30 लाख असे दिले की परत घेण्याचा विचारही केला नाही. त्या रात्रीपर्यंत मला वाटत होतं की तू मला आपलंसं मानतोस. संदीपचा घसा कोरडा पडला. कोणती रात्र बाबा? तीच रात्र तू आणि मंजुषा ड्रॉइंग रूममध्ये बोलत होतात. या म्हाताऱ्याला काढा, हा आमच्या डोक्यावर बसलाय, फक्त 1002 देतो आणि मुलांचं बालपण खराब करतो. मी दरवाजा मागेच उभा होतो. सगळं काही ऐकत होतो. संदीपचा चेहरा फिकट पडला. तुम्ही ऐकत होतात? हो, आणि त्याच रात्री मी ठरवलं की तुझं आणि माझं आयुष्य बदलायचं. मी तुला उपाशी ठेवणार नाही. तुझ्या मुलांपासून त्यांचा आजोबा हिरावणार नाही. तुला रस्त्यावर सोडणार नाही. पण स्वतःलाही मी मोफत ओझं म्हणून पाहू शकत नाही. म्हणून ही नवीन वसियत तयार केली. संदीपच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा, माझा तसा अर्थ नव्हता. मी हात उचलून थांबवलं. सगळे बहाणे ऐकले. स्पेस, प्रॅक्टिकल लाईफ. मी भाषण द्यायला आलेलो नाही. एवढंच सांगायला आलोय की माझी संपत्ती आता तुझी हमी नाही. तुझं वर्तन तुझी हमी आहे. माझ्या नातवंडांचं भविष्य माझ्यासाठी तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी मला कधी ओझं म्हटलं नाही. संदीपच्या डोळ्यातून थेंब टेबलावर पडला. बाबा, तुम्ही माझ्याकडून सगळं काढून घेताय? नाही संदीप, तू जे कृतीतून कमावलंयस तेच मी तुला देतोय. आधी सगळं होतं, आता थोडंच राहील. आधी बिनशर्त होतं, पण आता काही अटी असतील.
कल्पनाताई फाईल बंद करत म्हणाल्या, नवीन वसियत ड्राफ्ट आहे. रजिस्ट्रेशन पूर्वी कुटुंब म्हणून काही बदल झाले तर समायोजित करता येतील. पण ट्रस्ट आणि चॅरिटीचा आराखडा जवळजवळ निश्चित झाला आहे. संदीप थरथरत्या आवाजात विचारलं, म्हणजे अजूनही काही बदल होऊ शकतात? कल्पनाताई म्हणाल्या की तुमचे वडील जिवंत आहेत. वसियत त्यांच्या हातात आहे. पुढे काय होईल ते या खोलीबाहेर तुम्ही तिघे जे जगणार आहात त्यावर अवलंबून आहे. खोलीत जड शांतता होती. मी उठलो. कल्पनाताई, आज पुरतं इतकंच पुरे. दरवाजाकडे जाताना संदीपचा तुटका आवाज आला, बाबा, घरी कधी येणार? मी वळलो. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, तर विनवणी होती. घर आता दोन आहेत संदीप, एक तुझं आणि एक माझं. खरं घर कोणतं हे तुलाच ठरवायचं आहे. मी दरवाजा बंद केला. बाहेर उजेड वेगळा वाटत होता, जणू एखादा नवा अध्याय सुरू होणार होता. मी हळूच दरवाजा बंद केला आणि बाहेरच्या गॅलरीत उभा राहिलो. सूर्यप्रकाश आतल्या जड वातावरणापेक्षा खूप वेगळा वाटत होता, जणू एखादा नवीन अध्याय सुरू होणार होता. पण हा अध्याय सोपा नव्हता. त्यात अजून खूप वेदना, लाज आणि बदलाची वाट होती. घरी परतताना मी ठरवलं की आता फक्त भीती दाखवण्याचा टप्पा संपला. आता शिकवण्याची आणि संधी देण्याची वेळ आली आहे. काही दिवसातच मी नव्या घरात शिफ्ट झालो. पालघरची सोसायटी शांत, झाडांनी वेढलेली, लहान पार्क, सकाळी पक्ष्यांचा आवाज आणि संध्याकाळी मंदिरातून येणारी घंटा. पहिल्या रात्री मी बाल्कनीत उभा राहून विचार केला की हे घर फक्त भिंतींचं नाही, तर हे माझ्या सन्मानाचं घर आहे. संदीप आणि मंजुषा काही दिवस गप्प राहिले. फोनवर फक्त कसे आहात बाबा इतकंच. मीही जास्त काही बोललो नाही, पण मनात एक आशा होती की कदाचित ते समजतील. एके संध्याकाळी माझ्या मोबाईलवर मेल आला, फ्रॉम संदीप पाटील. सब्जेक्ट, बाबा भेटू शकतो का? खाली एक ओळ, जर तुम्ही मला अजूनही मुलांसारखं पाहू शकत असाल तर मी उद्या तुमच्या नव्या घरी येऊ इच्छितो. EMIच्या हिशोबाने नाही, तर नात्याच्या हिशोबाने बोलायला. मी स्क्रीनकडे पाहतच राहिलो. मनात हलकी स्मित रेषा उमटली. कदाचित ही कथा सुडावर नाही तर मलमावर संपेल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दाराची घंटी वाजली. मी दार उघडलं तर समोर संदीप उभा होता. हातात ना फाईल ना वकील, फक्त एक छोटीशी बॅग. डोळ्यांखाली काळी वर्तुळं, चेहऱ्यावर लाज, भीती आणि आशा यांचं मिश्रण. आत ये संदीप, मी हळूच म्हटलं. तो आत आला. खोलीकडे एक नजर टाकली. साधं फर्निचर, कोपऱ्यात पूजेचं स्थान, भिंतीवर घड्याळ, छोट्या कुंड्या. छान घर आहे बाबा, तो हळू आवाजात म्हणाला. खूप शांत आहे. मी हसलो. हो, कारण इथे EMIचा आवाज येत नाही. तो माझा टोमणा समजला आणि मान खाली घातली. मी चहा ठेवला आणि 2 कप काढले. साखर कमी, तीच जुनी. त्याने पहिल्यांदाच हलकसं हसत मान हलवली. हो, जी तुम्ही नेहमी माझ्यासाठी ठेवायचात. चहा घेऊन आम्ही सोफ्यावर समोरासमोर बसलो. बराच वेळ फक्त चहाची वाफ उठत राहिली. शब्द नव्हते. शेवटी संदीपने शांतता तोडली. मी तुमची वसियत ऐकली बाबा. ताईंनी सांगितलं सगळं. मी 3 दिवस झोपलो नाही. रात्री डोळे मिटले तरी ती फाईल डोळ्यांसमोर येत होती. मी काही बोललो नाही, फक्त ऐकत राहिलो. मी चुकलो बाबा, तो थरथरत्या आवाजात म्हणाला. मी आणि मंजू दोघांनीही तुमचा अपमान केला. तुम्हाला ओझं समजलं. 30 लाख तुम्ही दिले ते आमचा हक्क समजलो. पण खरं सांगायचं तर मी घाबरलो होतो. EMI, मुलांचा खर्च, नोकरीचा ताण, सगळं एकत्र येऊन मी तुम्हाला दूर करायला लागलो. त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघळले. सियाने मला विचारलं की पप्पा तुम्ही आजोबांकडे माफी मागायला का? आणि माझ्याकडे मात्र त्याचं उत्तर नव्हतं. मी हळूच विचारलं की मंजुषा कुठे आहे? ती घरी आहे. म्हणाली की जर तू फक्त पैशांबद्दल बोलायला जात असशील तर जाऊ नकोस, आणि जर मनापासून जात असशील तर जे करशील ते कर. फक्त मुलांवर परिणाम होईल हे लक्षात ठेव. मी मान हलवली. किमान तिला मुलांवर परिणाम होतोय याची जाणीव झाली आहे, हीच बदलाची सुरुवात आहे. संदीपने बॅग उघडली आणि एक छोटी डायरी काढली. हे मी लिहिलं आहे, कायदेशीर नाही, फक्त मुलगा म्हणून. मी डायरी उघडली. त्याच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, मी मान्य करतो की मी आणि मंजूने बाबांना दुखावलं. मी दर महिन्याला माझ्या पगारातून 10 ते 15 हजार रुपये
सृष्टी आणि ऋषिकेशच्या ट्रस्टमध्ये टाकेन. हे पैसे माझे नाहीत, तर बाबांनी दिलेल्या 30 लाखांची जबाबदारी आहे. पैशाने नाही तर मनाने. मी तुमच्याकडे सगळं परत माझ्या नावावर करा असं मागणार नाही. जे काही मिळेल ते आशीर्वाद समजेल. आणि जर मी खरंच बदललो तर तुम्ही ठरवाल तेच होईल. शेवटी एक ओळ, बाबा मी चुकलो, पण आता मी बदलू इच्छितो. कारण मला माझ्या मुलांसमोर डोळे उचलून पाहायचं आहे. मी डायरी बंद केली. बराच वेळ काही बोललो नाही. संदीप अस्वस्थ होत म्हणाला की तुम्हाला हवं तर मी कल्पना ताईंकडून याला स्टॅम्प पेपरवर सही करून देतो. मी तयार आहे. मी हळूच विचारलं की संदीप, तुला माहीत आहे की मी वसीत का बदलली म्हणून? तो नजर खाली घालून म्हणाला की घाबरवण्यासाठी. मी हसलो. घाबरवणं आणि जागं होणं यात फरक असतो. मला तुला पळताना पाहायचं नव्हतं, म्हणून मी हे सर्व काही केलं. मी खोल श्वास घेतला. मी तुला उद्ध्वस्त करणार नाही, पण मी आत्ताच सगळं मागे घेणारही नाही. तुझ्या वागणुकीवर ते ठरेल. मी बोटांवर मुद्दे मोजू लागलो. पहिला, दर महिन्याला ठराविक रक्कम सृष्टी आणि ऋषिकेशच्या ट्रस्टमध्ये टाक. ती माझ्या घरी येणार नाही, थेट त्यांच्या भविष्यात जाईल. हे कर्ज माझं नाही, तुझ्या मुलांचं आहे. दुसरं, तुम्ही दोघं कुटुंब काउन्सलिंगला जा. महिन्याला किमान 2दा. तिथे फक्त बाबा रागावले सांगायचं नाही. तुम्ही ज्येष्ठांना कसं बोललात, ओझं कसं म्हटलं हेही सांगायचं. आणि तिसरं, ज्या दिवशी तू तयार होशील त्या दिवशी सृष्टी ऋषिकेश समोर मान्य कर की तू चुकलास. कारण खरा विष मुलांच्या मनात सांडतो. संदीप रडत होता. मी इतका कमकुवत झालो होतो का बाबा? मी मृदू आवाजात म्हणालो की कमकुवतपणातून चुका होतात, पण चुकल्यानंतर जो उभा राहतो आणि हो मी चुकलो असं म्हणतो तोच खरा मजबूत बनतो. मला परफेक्ट मुलगा नको. इतकंच हवंय की तू तुझ्या मुलांसमोर लाज न वाटता उभा राहशील. तो मोकळेपणे रडला. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. वसियतमध्ये तू अजूनही आहेस. आधी सगळं तुझंच होतं, आता नाहीये. ट्रस्ट आणि चॅरिटी अगदी तसंच राहील, पण तुझ्या हिश्श्यावर कुलूप नाही. मी ते खिडकीसारखं ठेवीन. उघडू शकतो, बंदही करू शकतो. ज्या दिवशी तू माझ्या पैशांसाठी नाही तर माझ्या मनासाठी मुलगा बनशील, त्या दिवशी ही खिडकी उघडे. संदीप थरथरत्या आवाजात म्हणाला, म्हणजे अजूनही थोडी आशा आहे तर? मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत मुलगा आशेच्या बाहेर जातच नाही. पण मर्यादा तयार होतात. मी तुझ्या घरी परत येणार नाही जोपर्यंत तू खरंच तयार होत नाहीस. पण माझं दार तुझ्यासाठी बंद नाहीये. तेवढ्यात माझा मोबाईल व्हायब्रेट झाला. सृष्टीचा व्हिडिओ कॉल. मी स्क्रीन ऑन केला. आजोबा, तुम्ही नव्या घरात आहात? मी हसलो. हो बेटा. आणि माझ्यासमोर पहा कोण बसले. मी कॅमेरा वळवला. सृष्टीने आपल्या पप्पांना रडताना पाहिलं आणि चकित झाली. पप्पा, तुम्ही रडताय? संदीपने अश्रू पुसत हसण्याचा प्रयत्न केला. हो बेटा, आज मी शिकतोय की आजोबांच्या डोळ्यात अश्रू कसे येतात. म्हणजे पुन्हा कधी त्यांना रडवण्याचं कारण मी तरी ठरणार नाही. सृष्टीने थेट विचारलं, मग तुम्ही आजोबांकडे माफी मागणार? संदीप कॅमेराकडे पाहिलं, मग माझ्याकडे, आणि हळूच माझ्यासमोर गुडघ्यावर बसला. बाबा, तो म्हणाला की मी तुम्हाला ओझं समजलो. तुमच्या दिलेल्या पैशांना माझा हक्क मानलं. तुमच्या आजाराला त्रास आणि तुमच्या उपस्थितीला स्पेसचा शत्रू मानलं. आज मी तुमच्यासमोर, माझ्या मुलांसमोर आणि स्वतः समोरही मान्य करतो की मी चुकलो. तुम्ही मला फक्त शिक्षा द्यायची ठरवलीत तरी मी काही म्हणणार नाही. पण जर थोडी माफीची वाट उघडली तर कदाचित मी माझ्या मुलांना हे शिकवू शकेन की चुकल्यानंतरही माणूस उभा राहू शकतो. माझे डोळे भरून आले. मी त्याला उभं केलं आणि छातीत सामावून घेतलं. शिक्षा तुला मिळाली आहे बेटा, मी आवाजात म्हणालो. आता शिकण्याची आणि संधीची पाळी आहे. 30 लाखांचा खरा हिशेब आता कागदावर नाही तर तुझ्या वागणुकीत असेल. तू जसा मुलगा बनशील तसं मी वसियतेत लिहित जाईल. आणि माफीबद्दल सायचं ती तर आत्ताच सुरू झाली आहे. स्क्रीनवर सृष्टी टाळ्या वाजवत होती. यस, पप्पा आणि आजोबा मित्र झाले. इतके दिवस छातीवर ठेवलेला दगड हलका झाल्यासारखा वाटला. अजून सगळं ठीक झालं नव्हतं.
काउन्सिलिंग बाकी होती, समाजाच्या गोष्टी होत्या, मंजुषाची समजूत यायची होती. पण आत कुठेतरी एक स्पष्ट जाणीव होती की कथा फक्त सुडावर संपणार नाही. इथे न्याय आहे, माफी आहे आणि बदलाची आशा आहे. 6 महिन्यानंतर मी त्याच बाल्कनीत बसलो होतो. संध्याकाळची थंड हवा वाहत होती. खाली पार्कमध्ये मुलांची हशा गुंजत होती आणि हातात तोच चहाचा कप होता. मन आता जड नव्हतं, शांत होतं. या काळात आम्ही काउन्सिलिंगला गेलो. सुरुवातीला मंजुषाला आवडलं नाही, पण हळूहळू तीही मोकळी झाली. एकदा तिने मला थेट सांगितलं की बाबा, मी घाबरले होते. मूल, घर, खर्च सगळं एकत्र येऊन मी तुम्हाला ओझ्यासारखं बोलले. पण तुम्ही ट्रस्ट बनवला नसता तर मी कदाचित आजही फक्त पैशांच्या मागे धावत राहिले असते. तुम्ही मला आरसा दाखवलात. आम्ही अजून परफेक्ट नव्हतो, पण प्रयत्न करत होतो. याहून मोठा बदल काय असतो? मी माझ्या संपत्तीचा एक भाग वृद्धाश्रमासाठी वापरायला सुरू केला. गावाजवळ एक छोटी संस्था निवडली. तिथे मी दर आठवड्याला जातो. फक्त पैसे देत नाही, तर वेळ देतो. तिथले म्हाताऱ्या मला पाहून म्हणतात की विठ्ठलराव, तुम्ही इथे काय येताय? तुम्ही तर सदन आहात. मी हसून म्हणतो की कारण मीही एक बाप आहे. मला ज्या वेदना झाल्या त्या तुम्हाला झाल्या. फरक फक्त एवढाच की मी माझ्या वेदनेला राग नाही तर जबाबदारी बनवलं आहे. आज मी तुम्हाला ही कथा सांगतोय कारण ती फक्त माझ्यासाठी नाहीये, तर तुमच्यासाठीही आहे. तुमच्या घरात जर एखादा वृद्ध असेल, आई वडील, आजी आजोबा, तर त्यांच्याशी बोला. फक्त अन्न औषध नाही तर त्यांना इज्जत द्या. आणि जर तुम्ही स्वतः वृद्ध असाल आणि ओझं समजलं जात असणार, तर लक्षात ठेवा की तुम्ही कमजोर नाहीत. तुमच्याकडे अनुभव आहे, आशीर्वाद आहे आणि देवाने दिलं असेल तर काही ना काही साधन आहे. त्याचा वापर सुडासाठी नाही तर धडा आणि सीमांसाठी करा. जर माझ्या कथेने तुमच्या मनात थोडासाही बदल घडवला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा की तुम्ही भारतातील कोणत्या शहरातून ही ऐकत आहात आणि तुम्ही आपल्या आई वडिलांशी किंवा मुलांशी काय बदलू इच्छिता. आणि हो, अशा सच्च्या वेदनादायी पण आशेने भरलेल्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त सूड नाही तर न्याय आणि माफी दोन्हीही दाखवतो. ही कथा संपत नाही, फक्त एका योग्य वळणावर येऊन थांबते. पुढच्या वेळी आता माझी नातवंड आणि माझा मुलगा लिहिणार आहे. मी वर बसून हसत पाहत राहीन. या म्हाताऱ्याच्या परीक्षेतून त्यांनी खरंच काही शिकलं आहे की नाही. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल. जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील कथा सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू.